आणि एक महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी, आनंदाची बातमी म्हणायला हरकत नाही, कारण भारतानं अंडर-19 विश्वचषक जिंकलेला आहे. क्रिकेटमधनं ही मोठी बातमी, क्रिकेटच्या मैदानातनं म्हणावी लागेल. अंडर-19चा विश्वविजेता पुन्हा एकदा भारत ठरलाय. आणि क्रिकेटच्या जन्मदात्या असलेल्या इंग्लंडवर भारतानं दणदणीत विजय मिळवलाय. 400 पेक्षा जास्त धावांचा डोंगर भारतानं उभा केला होता आणि त्या डोंगराला पार करण्यात पाहुण्यांना सपशेल अपयश आलं. आणि हे कोणाच्या, तर मराठमोळा कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात झालंय. आणि त्यानंतर सुरू झालेला जल्लोष आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत. अगदी आयुष म्हात्रेच्या घरचा हा जल्लोष आहे. वैभव सूर्यवंशी आयुष म्हात्रेनं इतकी दमदार खेळी केली की इंग्लंडच्या बॉलर्सची अक्षरशः पिसं काढली त्यांनी, पिसं धुलाई केली त्यांची पूर्ण. खरंय, ती जी 175 धावांची खेळी होती ती तोंडात बोटं घालण्यासारखी होती आणि त्याच खेळीने खरं तर पाया रचला या विजयाचा असं म्हणता येईल. तेव्हा अंडर-19चा विश्वचषक भारतानं पुन्हा एकदा जिंकला आहे. अधिक माहिती जाणून घ्या, आमचा प्रतिनिधी अभिजित पाटील सध्या संपर्कात आहेत. अभिजित, 100 रननी दणदणीत विजय भारतानं साकारलेला आहे. टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने हा खूप मोठा विजय मिळवलेला आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत 6व्यांदा अंडर-19 विश्वचषकावर भारताने आपलं नाव कोरलेलं आहे. वैभव सूर्यवंशीच्या तुफानी 175 धावांच्या जोरावर भारताने इंग्लंडला 412 धावांचं आव्हान दिलं होतं. 412 धावांचं आव्हान पाठलाग करताना मात्र इंग्लंडला 311 धावांपर्यंतच मजल मारता आले आहे. या ठिकाणी खरं तर वैभव सूर्यवंशीच्या खेळीचं कौतुक करावं म्हणून तेवढं कमी आहे, कारण या ठिकाणी वैभव सूर्यवंशीने 175 धावांची तुफानी खेळी केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 83 साली ज्यावेळेस आपण पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळेस कपिल देव यांनी सुद्धा इंग्लंड विरुद्ध 175 धावांचीच खेळी केली होती आणि पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीनं 175 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताचं पुन्हा एकदा विश्वचषकावर नाव कोरलं गेलंय. यापूर्वी मोहम्मद कैफ असेल, विराट कोहली असेल, उन्मुक्चंद असेल, पृथ्वी शॉ तसेच यश धूल यांच्या नेतृत्वात भारताने अंडर-19च्या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. आता पुन्हा एकदा मराठमोळ्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात टीम इंडियाने अंडर-19च्या वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलेलं आहे. त्यामुळे भारताच्या 6व्यांदा भारतीय टीम इंडियाने मात्र अंडर-19चा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. यापूर्वी टीम इंडियाने 2000 साली असेल, 2008, 2012, 2018, 2022 तसेच 2026 म्हणजे आता हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अगदी धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे सलग अंडर-19चा खरा किंग हा भारतच असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळतं. आणि आयुष म्हात्रेच्या घरी साहजिक आहे, जल्लोष पाहायला मिळतोय, आनंदाचं वातावरण आहे. आयुष म्हात्रेच्या घरच्यांच्याही काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेत, आपण पाहूयात. नहीं, माहौल तो बहुत बड़ा जंक्शन बनाएंगे और सब जमा हुए हैं. अभी खाली मैच खत्म होने का इंतजार है और उनके साथ अभी जैसे हमने स्क्रीन भी लगाई है और स्क्रीन के साथ अभी सब इकट्ठा हुए. तेव्हा या क्षणाची बातमी ज्यांनी आत्ताच टीव्ही लावला असेल त्यांच्याकरता अंडर-19चा विश्वचषक भारतानं पुन्हा एकदा जिंकलाय. वैभव सूर्यवंशीच्या जबरदस्त 175 धावा आणि त्याला बाकीच्याही खेळाडूंनी दिलेली जबरदस्त साथ यामुळे टीम इंडियानं 100 धावांनी पाहुण्यांवर दणदणीत विजय मिळवलाय. अगदी, आणि बॉलर डिपार्टमेंटला आपण बघायला हवं. अंबरीशनं देखील 3 विकेट्स घेतल्या. अंबरीशची बॉलिंग कमाल यावेळेला पाहायला मिळाली आणि त्यानं देखील 3 विकेट्स घेत हा विजय अगदी सोपा करून ठेवला भारतासाठी. आयुष म्हात्रे असेल, वैभव सूर्यवंशी यांनी तर तुफान खेळी केलेली पाहायला मिळते. दोघांनी पार्टनरशिप पण अगदी रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप केली. वैभव सूर्यवंशीच्या 175 धावा अफलातून होत्या. 80 चेंडूत, अगदी अवघ्या 80 चेंडूत त्यानं तुफानी खेळी केली आहे. दरवेळेप्रमाणेच वैभव तडाखेबंद खेळी करण्यासाठी तो खरं तर प्रसिद्ध आहे आणि त्याची चर्चा देखील आपण पाहतो. IPL मध्ये देखील त्याची चर्चा होत असते आणि तशीच साजेशी खेळी त्यानं आज फायनलमध्ये देखील केल्याचं पाहायला मिळतंय. अनस्टॉपेबल असा हा वैभव सूर्यवंशी आणि त्याचा खेळ. त्यामुळे भारतानं 6व्यांदा अंडर-19 विश्वचषकावर आपलं नाव कोरल्याचं पाहायला मिळतंय.
अप्रतिम अशी फलंदाजी केलेली पाहायला मिळाली. प्रत्येक शॉटमध्ये एक वेगळेपण वैभव सूर्यवंशीचं पाहायला मिळालं. अप्रतिम प्लेयर मिळालेला आहे भारताला असं म्हणायला हरकत नाही. आगामी काळामध्ये हे फ्युचर आहे भारतीय टीमचं. खरोखरच आहे. आणि साधारणपणे दरवेळेला जेव्हा एखादा मोठा क्रिकेटपटू निवृत्तीच्या उंबरठ्यावर येतो अगदी. त्यावेळेला प्रश्न येतो की आता पुढे कोण. पण पुढे कोणचं उत्तर अंडर 19च्या टीमनं आपल्या सगळ्या देशवासियांना दिलेलं आहे. इंग्लंडकडून बेन डॉकिन्स आणि जोसेफ मुरस हे दोघं जण सलामीला उतरले होते, पण अवघ्या 17 धावातच पहिली विकेट पडली आणि नंतर इंग्लंडची जी काही घसरगुंडी सुरू झाली तन्मय, ती शेवटपर्यंत तशीच राहिली. अगदी. आणि त्यात आपल्या बॉलर्सचा मोठी कामगिरी म्हणावी लागेल, कारण दीपेशनं 2 आणि अंबरीशनं ज्या 3 विकेट्स घेतल्या ना त्या फार निर्णायक ठरल्या, त्या महत्त्वाच्या ठरल्या. कारण जसजसा इंग्लंडचा गेम पुढे जात होता तसतसे आक्रमक फटके देखील इंग्लंडच्या फलंदाजांनी मारल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर आपल्या बॉलर्सनी कमाल केली आणि झटपट विकेट्स घेतल्या आणि हा विजय अगदी सोपा करून ठेवला. अगदी 100 धावांनी दणदणीत विजय म्हणता येईल असा हा विजय. वैभव सूर्यवंशीच्या 175 धावा आणि त्यानंतर भारतानं जिंकलेला विश्वकप भारतानं आपल्या नावे कोरलाय. तेव्हा अंडर 19चा विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचं मनपूर्वक अभिनंदन करूया. अगदी. आणि कौतुक कडा